बातमी टीसीएस प्रकरणासंदर्भात। नाशिक टीसीएस महिला शोषण प्रकरणात एसआयटीला मोठं यश मिळालंय। मुख्य संशयित दानिश शेखच्या मोबाईलचं क्लोनिंग हे पूर्ण झालंय आणि त्याचा सीलपॅक अहवाल तपास हा पथकाकडे सोपवण्यात आलाय। यातून चॅटिंग, व्हिडिओ आणि कॉल रेकॉर्ड्सचे महत्त्वाचे पुरावेही मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान फरार संशयित निदा खान हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज नाशिक रोड न्यायालयात सुनावणी होणार आहे। आरोपी दानिश शेखच्या मोबाईलचा डेटा क्लोनिंगद्वारे रिकव्हर करण्यात पोलिसांना यश आलंय। क्लोनिंग अहवालात पीडितेचे फोटो, व्हिडिओज आणि धर्मांतराशी संबंधित चॅटिंग असल्याचा संशय आहे। कंपनीच्या अंतर्गत व्हॉट्सअप ग्रुपवरील आक्षेपार्ह डेटाचा एसआयटीकडून सध्या अभ्यास सुरू आहे। गुन्ह्यात वापरलेली एक कार संशयितांनी भंगारात विकल्याचंही निष्पन्न झालंय। आरटीओकडून कार मालकाचा शोध घेणं सुरू आहे।